लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। यावेळी लोकसभेची निवडणूक ही एकूण 7 टप्प्यांमध्ये पार पडली। यावेळी देखील आपण मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला आहे। नेमका ईव्हीएमद्वारे मतमोजणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? तर आजच्या या व्हिडिओतून आपण ईव्हीएमची मतमोजणी नेमकी कशी होते याचीच A to Z माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक 9 एबीपी माझावर। देशात ईव्हीएम वरून विरोधक नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळतात। जर अमेरिकेसारख्या देशामध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकतो तर भारतात का नाही असा सवाल त्यांचा आहे। यामुळे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी त्यांची मागणी आहे। पण ईव्हीएम हे सुरक्षित मशीन असल्याचं निवडणूक आयोग वारंवार सांगत आलाय। आता ईव्हीएम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन म्हणजेच त्याला आपण ईव्हीएम म्हणतो। ईव्हीएमचा प्रस्ताव सर्वात आधी 1977 मध्ये मांडण्यात आला। त्यानंतर 1979 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम तयार करण्यात आलं। त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात ईव्हीएमवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली। देशात 2 ठिकाणी ईव्हीएम मशीन तयार केले जातात। त्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या 2 कंपन्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत। आता आपण ईव्हीएमची मतमोजणी कशी होते ते समजून घेऊया। मतदान झाल्यानंतर ईव्हीएमला सील मारून त्याला एका स्टोर रूममध्ये ठेवण्यात येते। त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान 24 तास तैनात असतात। जेव्हा निकालाचा दिवस असतो तेव्हा ती मशीन स्टोर रूममधून बाहेर काढण्यात येते। मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त 14 ईव्हीएम मशीनचीच मोजणी केली जाते। त्यासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात येते। प्रत्येक टेबलवर एक निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि त्या पक्षाचा एक सदस्य असतो। मतमोजणी सुरू असताना तो या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतो। उमेदवाराने ईव्हीएमला हात लावू नये यासाठी एक बॅरिकेड्स देखील मध्ये ठेवण्यात येतो। सर्वात आधी पोस्टल मताची मोजणी होते। त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम मताची मोजणी केली जाते। ईव्हीएम सुरू करण्याआधी त्याच्या सीलची तपासणी केली जाते। ईव्हीएम सोबत कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना याची तपासणी मतमोजणी अधिकारी करून घेतो। यानंतरच मतमोजणीसाठी ते मशीन सुरू करण्यात येते। त्यानंतर रिझल्ट बटन दाबलं जातं। कोणत्या उमेदवाराला किती मते पडाली याची आकडेवारी समोर येते। त्यानंतर ही आकडेवारी फॉर्म क्रमांक 17C मध्ये नोंदवली जाते। त्यावर जो कोणी उमेदवाराच्या बाजूने मतमोजणीसाठी उपस्थित आहे त्याची सही घेण्यात येते। त्यानंतर त्या फॉर्मला रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवण्यात येतं। आलेल्या निकालाला एका ब्लॅक अँड व्हाईट बोर्डवरती लिहिण्यात येतं। प्रत्येक फेरीत होणाऱ्या मतमोजणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात येते। ही प्रक्रिया जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहते। शेवटी ज्या उमेदवाराला जास्त मते मिळाली अशा उमेदवाराला विजयाचं प्रमाणपत्र देऊन निवडणूक अधिकारी त्याला विजय घोषित करतात। या निवडणुकीत ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देण्यात आला होता। कारण ज्या उमेदवाराचा पराभव होतो त्याला असं वाटतं की ईव्हीएममुळे आपला पराभव झालाय। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा हा समोर येत असतो। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।